दुपारच्या कडक उन्हात सर्वांनाच शरबत प्यायचं होतं, पण शरबत सांगायला काय कोणी तयार होईना. आणि शेवटी आम्ही शरबत पेलं. ते शरबत कोणी सांगितलं पूर्ण व्लॉग बघितल्यावर आपल्याला समजेल. तर नमस्कार मंडळी, आपलं व्लॉगमध्ये स्वागत आहे. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आपल्या प्रतिसादामुळं मला असे व्लॉग बनवण्यासाठी उत्साह मिळेल. माझी युनिकॉर्न बाईक माझी वाट पाहत होती. मी बाईक घेऊन निघालो आपल्या मोबाईल शॉपमध्ये. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. इथं राईट साईडला जो रस्ता आहे तो बस स्टँडला जाणारा रस्ता, लेफ्ट साईडला रस्ता आहे तो मंदिराकडे जाणारा रस्ता. परंतु हा जो सरळ रस्ता आहे नगर परिषद आणि तहसील रोड, याच ठिकाणी याच रोडवरती माझं नवगुरू एंटरप्राइजेस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. मी शॉपमध्ये आलो. हे प्रतीक आणि कुणाल आपल्या शॉपमध्ये असतात. माझा मोठा भाऊ अण्णा व हे दोघं येऊन सकाळी 9 वाजता शॉप उघडतात. शॉप उघडल्यापासून आज कस्टमर सुरूच होतं. पहिल्यांदा कस्टमरला सिलिंग फॅन दिला. नंतर हे भैया बोरदीवाडीवरून खास आपल्या दुकानाला कूलर नेण्यासाठी आले होते. त्यांना मी कूलर व्यवस्थित पॅक करून दिलं. आपल्या शॉपची क्वालिटी आहे त्यामुळे तितक्या लांबून कस्टमर आपल्याकडे येतात. नंतर बजाज फायनान्सचे तुळजापूरचे मॅनेजर आकाश बसमी सर व्हिजिटसाठी आले. बजाजबद्दल काही अडचण आहे का त्यांनी विचारलं. मी म्हटलं सर ऑल वेल. व्यक्ती साईन दाखवून ते निघून गेले. नंतर आमचे खास मित्र बावीचे सूरज उंडे आले. हे टाटा प्लेट धाराशिव जिल्ह्याचे काम बघतात. ते डीलर आहेत. त्यांना कामाचा लोड आहे हे दिसत होतं, म्हणून मी त्याच्यासाठी थंडगार शरबत मागवलं. आम्ही सर्वांनी थंडगार शरबत पिलं. नंतर बबलू धनके आले. त्यांना मोबाईल घ्यायचा होता. त्यांनी ओप्पोचा मोबाईल घेतला. मी त्यांना अनबॉक्सिंग करायला लावली. एक छान गिफ्ट पण दिली. दुपारचे 1 वाजले होते. भयंकर ऊन असल्यामुळे थोडं कस्टमर स्लो झालं होतं. अशामध्येच हिंदूशी दिनेश धनके आले. त्यांना म्हटलं तू आज शरबत पाजलं पाहिजे. दिनेनं 2 हात जोडून स्पष्ट निकार दिला. काही केला हा हरामखोर शरबत पाजायला का तयार होणार. मग आम्ही ठरवलं आपण हाताने उतरायचं, जो शेवटी राहील त्याने शरबत पाजायचं असं ठरलं. आणि सुरुवातीलाच हा दिन्या आणि बंड्या हे दोघे जण उतरले. एखादा पुरस्कार जिंकल्यासारखं ते आनंद व्यक्त करत होते. नंतर राजा आणि आजा आणि आम्ही तिघे राहिलो. आमच्यामधून मी उतरलो. आता आजा आणि राजा राहिले. दोघात उत्तर देत नव्हतो. मी तिसरा डमी म्हणून खेळात उतरलो. मग काय राव, आजानं मारली ना बाजी. शेवटी राहिला राजू. आणि ठरल्याप्रमाणे राजाने शरबत आणलं. सर्वांनी म्हणून शरबत पेलं. बाहेर ऊन कमी झालं होतं. कस्टमर यायला सुरुवात झाली होती. हे घंदोरा या गावावरून मोबाईल घेण्यासाठी आले होते. त्यांनी V50 हा मोबाईल घेतला. V50 हा मोबाईल कॅमेऱ्यासाठी सगळ्यात टॉपला आहे. हे सिंपलचे निहाल शेख बजाज फायनान्सचा जॉब करतात. आपल्या शॉपच्या बजाज फायनान्सच्या सर्व फाईल हेच करतात. नंतर मसला खुर्दवरून हे मोबाईल घेण्यासाठी आले होते. त्यांनी विवोचा मोबाईल घेतला. नंतर आपले विशालाप्पा व्यवहारे यांनी ओप्पोचा नुकताच लॉन्च झालेला एकदम रफ टफ वॉटरप्रूफ असा ओप्पोचा F29 Pro हा फोन घेतला. दिमागात अनबॉक्सिंग केली. स्माइल करत मोबाईल दाखवला. नंतर दत्तात्रय शिंगारे यांनी विवोचा Y300 हा फोन घेतला. ज्ञानेश्वरी मिसाळ यांनी 43 इंची LGचा टीव्ही घेतला. नंतर मी हिशोब करायला बसलो. बाहेर अवकाळी पावसाळा सुरुवात झाली होती. आम्ही फ्रीज आणि कूलरचे बॉक्स पटापट आतमध्ये घेतले. अशामध्येच माझा खास दोस्त मुन्नागाड शे आला. दोस्त आला आणि चहा नाही असं कसं होणार. मी त्यासाठी चहा मागवला. आम्ही सर्वांनी कडक चहा घेतला. संध्याकाळचे 9 वाजले. शॉप बंद करायला टाइम झाला. मी शॉप बंद केलं आणि मी थेट आलो घराकडे.